आज एक्सप्रेस यूट्यूब वाहिनी आपल्या मनातली सर्वसामान्य जनातली। 3 डिसेंबर जागतिक अपंग दिन दरवर्षी डिसेंबर 3 रोजी जगभरात साजरा केला जातो। सन 1992 पासून संयुक्त राष्ट्रसंघातर्फे हा दिन जाहीर केला गेला। हा दिवस अपंग व्यक्तींबाबत सामान्य जनतेत जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशाने साजरा केला जातो। बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला सर्वसमावेशक घटना बहाल केली। यात समाजातील अतिदुर्बल घटकांचा खोलवर विचार केला असून त्याकरिता कायदे बनवले। मात्र हे राबवणारे हात नालायक असल्यानं अपंग बांधवांच्या नशिबी परवड आहे। स्वातंत्र्याच्या तब्बल 62 वर्षांनंतर 2016 मध्ये दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम तयार करण्यात आला। यात दिव्यांग व्यक्तींना शिक्षण, प्रशिक्षण व स्वयंरोजगार उपलब्ध करण्याची हमी आहे। त्या पाठोपाठ 2021 मध्ये दिव्यांग पेन्शन योजना जाहीर करण्यात आली। दिव्यांग कर्ज योजना, दिव्यांग रोजगार योजना 2021, ग्रामपंचायत अपंग योजना 2021, अपंग घरकुल योजना, दिव्यांगांना कोविड-19च्या पार्श्वभूमीवर 2000 रुपये मदत योजना, अपंगांसाठी अशा योजनांचा जणू पाऊस पडत आहे। या सर्व योजनांची माहिती ऑनलाईन उपलब्ध आहे, पण याचा लाभ कोणाला मिळाला याची नावगावनिहाय माहिती शोधली तर मिळत नाही। अपंग कायद्याची अंमलबजावणी काटेकोरपणे झाली असती, त्यासाठी सुसूत्र अशी योजना करून त्याची अंमलबजावणी अपंगांचा सहभाग घेऊन केली असती तर भारतीय अपंग आजच्या हालाकीच्या अवस्थेत नसता। प्रत्यक्षात स्वातंत्र्याच्या 250 वर्षांनंतरही भारतातील बहुसंख्य अपंगांची स्थिती जगण्यापेक्षा मरण बरे अशी आहे। याची कारणे काय असतील याचा शोध घेण्याची गरज आहे। प्रत्यक्षात या योजनांची माहिती ग्रामीण भागात योग्य रीतीने पोचलेली नाही। जे लाभ घेतात त्यातील अनेकांचे अपंगत्वाचे दाखले चुकीचे असतात। अपंगत्वाचे दाखले देण्याच्या पद्धतीत अनेक त्रुटी आहेत। थोडक्यात या योजना कागदोपत्री असून ग्रामीण भागातील 75% अपंगांना या योजनांचा लाभ मिळत नाही। ज्यांना लाभ मिळतो त्यांना बऱ्याच वेळा त्याची किंमत देणे भाग पडते। सामान्य अपंगांपर्यंत हा कायदा आजही पोहोचलेला नाही। तसेच त्यातील कलमाची अंमलबजावणी किती झाली, किती होणे बाकी आहे याचे अहवालही सादर झालेले नाहीत। अंदाजपत्रकात अपंगांसाठी केलेली तरतूद पुरेशी आहे का, तरतुदीप्रमाणे खर्च झाला का, न झाल्यास त्याची कारणे शोधणे व उपाययोजना करणे, या कामी अपंगांना सहभागी करून घेणे या गोष्टी अभावानेच झालेल्या दिसतात। नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशन NSSOच्या 2021 मधील स्वातंत्र्यानंतर 62 वर्षांनंतर तोपर्यंत अपंगांची दखल घेतली नव्हती। जनगणनेनुसार भारतात फक्त 2.19 कोटी अपंग व्यक्ती होत्या, म्हणजे एकूण लोकसंख्येच्या 2.13%। महाराष्ट्रात 29,59,392 म्हणजे एकूण लोकसंख्येच्या 2.63% इतकी अपंगांची लोकसंख्या आहे। यात 51% हालचालीत अपंगत्व असलेले आहेत। जागतिक आरोग्य संघटना WHO यांच्या अहवालानुसार जगात 15% अपंग व्यक्ती आहेत। या पार्श्वभूमीवर भारतातील आकडेवारी कमी असल्याचं कारण म्हणजे येथील अपंग गणना योग्य रीतीने झालेली नाही। अपंगत्व हे मागच्या जन्माचं पाप आहे असं समजून ते लपवण्याची वृत्ती भारतीयांमध्ये होती। हल्ली अपंग व्यक्तींसाठी असलेले आर्थिक लाभ मिळवण्यासाठी पालक अपंग नोंदणी करू लागलेत। त्यामुळे अपंग नोंदणी वाढलेली दिसून येते। रस्ते, रेल्वे अपघातात कायमस्वरूपी चाकाच्या खुर्चीला जखडाव्या लागलेल्या तरुण अपंगांना चाकाची खुर्ची न मिळाल्याने अंधाऱ्या 4 भिंतीत मरणाची वाट पाहत जगावं लागतंय। जन्मता अपंगत्व असलेल्यांच्या पालकांना अपंगत्वाची सर्व माहिती, अपंगत्व येण्याचं कारण सांगून परत असे अपंगत्व येऊ नये याचे पूर्ण ज्ञान दिलं जात नाही। आलेल्या अपंगत्वावर शासनातर्फे योग्य उपचार करण्याची सोय व उपचार घेऊन अपंगत्व सुसह्य केलं जात आहे का यावर देखरेख करून याचा अहवाल आरोग्य खात्याला देणं, असे अहवाल अपंग पुनर्वसन क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थांना उपलब्ध करून देणे या गोष्टी अस्तित्वात नाहीत। कोणत्याही शासकीय व खाजगी दवाखान्यात उपचार घेतलेल्या अपंगांची नोंद यादी उपलब्ध नाही।
प्रत्येक शासकीय दवाखान्यात अपंग पुनर्वसन केंद्र सुरू करावे. अशा केंद्रात प्रशिक्षण देण्यासाठी संपूर्ण पुनर्वसन झालेल्या अपंग व्यक्तीलाच नेमावे. कोणत्याही दवाखान्यातून डिस्चार्ज मिळालेल्या अपंगाला अशा केंद्रात मोफत सक्तीचा प्रवेश करावा. सेवासाठी पुरेसा कर्मचारी वर्ग असावा. यासाठी शासनाने अपंगांची राखीव ठेवलेला निधी वापरावा. परदेशात अपंग व्यक्तींच्या संपूर्ण पुनर्वसनाची जबाबदारी शासनाची आहे. त्यासाठी स्वतंत्र निधी असतो. अनेक अपंग व्यक्तींचे शिक्षण कागदोपत्री असते. साक्षर म्हणजे फक्त सही करता येणे अशा समजुतीने अपंग गणनेत सुशिक्षित संख्या 49% जाहीर केली असल्याची दाट शक्यता आहे. अशा रीतीने अपंग व्यक्ती खऱ्या अर्थाने सुशिक्षित होऊन लोकशाही राज्यातील निर्णय प्रक्रियेत सहभागी होऊन राष्ट्र निर्माण कार्यात संपूर्ण सहभागी होऊ शकणार नाही. एसटी, बस, रेल्वे, विमान सर्वत्र सर्व प्रकारच्या अपंगांना मुक्त संचार करता येईल अशी परिस्थिती नाही. काही सोयी केलेल्या आहेत, पण त्यावर अपंग व्यतिरिक्त इतर व्यक्ती अतिक्रमण करत असल्यानं अपंग त्याचा लाभ घेऊ शकत नाहीयेत. शासन यावर उपाययोजना करत आहे, पण भारतीय नागरिकांना जोपर्यंत आपल्या कर्तव्याची जाणीव होणार नाही तोपर्यंत या परिस्थितीत बदल होणं कठीण आहे. रेल्वे पास, एसटी सवलत मिळवण्यासाठी सतत बदलत असलेले नियम व त्यामुळे अपंगांना प्रचंड प्रमाणात मनस्ताप व खर्च होतोय. अपंगांसाठी राखीव असलेल्या रेल्वे डब्यात आरक्षण करता येत नाही. त्यामुळे अपंगांच्या डब्यात सामान्य जनता इतकी असते की अपंग व्यक्तीला रेल्वेच्या सामान्य डब्यातून केलेला प्रवास बरा वाटतो. कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेतर्फे सातत्याने रेल्वे दरबारी अपंग बांधवांचा रेल्वे प्रवास सुखद आणि सुरक्षित व्हावा याकरिता पाठपुरावा करत आहेत. संघटनेचे कार्याध्यक्ष दिवंगत भरत खरे हे सातत्याने संघटनेच्या सहकार्यातून अपंग रेल्वे प्रवासी बांधवांकरिता शासकीय योजनांची माहिती प्रबोधनपर उपक्रम राबवण्यात पुढाकार असायचा. मध्य रेल्वे मार्फत अपंग आणि दिव्यांग प्रवाशांसाठी विविध सुविधा दिली जाते. मात्र मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर याचा बोजवारा उडाला असून अपंग दिव्यांग रेल्वे प्रवासी बांधवांची अक्षरशः हेळसांड आहे. रेल्वे प्रशासन अपंग आणि दिव्यांग रेल्वे प्रवाशांना व्हीलचेअर, दिव्यांग टॉयलेट सुविधा, रेल्वे लोकलमध्ये स्पेशल 2 डबे, कर्करोगग्रस्तांना व अपंगांना प्रवासात सवलती आदी सुविधा देते. मात्र त्यांची अंमलबजावणी केली जात नाही. रेल्वे प्रशासनाची खरंच माणुसकी हरवली आहे का? संवेदना संपल्या आहेत का असा हा प्रश्न पडतो. आरक्षित डब्यात सर्वसामान्य प्रवाशांनी अतिक्रमण केलं असून त्यात रेल्वे प्रशासनातील अधिकारी कर्मचारी ही वेळप्रसंगी प्रवास करताना दिसतात. त्यांच्या विविध सुविधांवर गदा आणली जाते. कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेतर्फे रेल्वे प्रशासनाकडे पुढील मागण्या केल्या आहेत. अपंग डब्यासमोर आणि डब्यात आरपीएफ पोलीस तैनात करून त्यांच्या डब्यातील घुसखोरी थांबवावी. त्याकरिता विशेष कारवाई मोहीम हाती घ्यावी. दिव्यांग अपंग बांधवांकरिता व्हीलचेअर बाबत बाहेर सूचना असावी. एक्सप्रेसमध्ये चढताना विशेषतः ज्यावेळी एक्सप्रेस स्थानकात थांबते तेथे रॅम्पची व्यवस्थाही करावी. स्थानकातील फलाटांवरील दिव्यांग अपंग बांधवांच्या शौचालयाची दुरुस्ती हाती घ्यावी. अपंग बांधवांमधील अंध व्यक्तींना फलाटांवर डब्यांसमोर आसना व्यवस्था असावी व त्यांना फलाटावर गर्दी वाट काढताना त्यांच्या डब्याची जागा सहज समजावी. याकरिता फलाटांवर आवश्यक अलार्म बीप दुरुस्ती करणे, तर इतर अपंग बांधवांना त्यांचा डब्बा दिसून येईल अशी पाटी लावावी. अपंग बांधव जे नियमित रेल्वे प्रवासी आहेत त्यांना रेल्वेतर्फे विशेष ओळखपत्र द्यावेत. रेल्वे प्रवासात अत्यावश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध असावी. जोपर्यंत आरपीएफ विभाग हा अपंग डब्यांमध्ये केवळ दिखावा न करता प्रामाणिकपणे कारवाई करायला हवी. रेल्वे प्रशासनाने आपली लबाडी दूर ठेवून या अपंग दिव्यांग बांधवांचा प्रवास सुखकर करावा. केवळ दरवर्षी जागतिक अपंग दिनानिमित्त मगरीचे आसव गाळू नये ही कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेने खंत व्यक्त केली आहे. रेल्वे मंत्रालयाने 25 मार्च 1993 पासून अपंग प्रवाशांसाठी ट्रेनमध्ये डबा राखीव ठेवण्यास सुरुवात केली, पण या डब्यांचा अपंगांना फायदा होत नाही. रेल्वे पोलीस, शहर पोलीस, व्यापारी, टपोरी प्रवासी, वयोवृद्ध अशा सर्वांनीच डब्यात घुसखोरी केली आहे.
जुन्या लोकलमधील एका छोट्या डब्यातून प्रवास करणं म्हणजे अपंगांसाठी दिव्यच आहे. मुळात हा डब्बा लहान आहे. 6 प्रवाशांचीच बसण्याची व्यवस्था आहे. अनेकदा पंखा नादुरुस्त असतो, त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात या डब्यातून प्रवास करणं म्हणजे अपंगांसाठी दिव्यच आहे. त्यातच पोलिसांची घुसखोरी होते. नवीन जर्मन बनावटीच्या लोकलमधील डब्बे निदान हवेशीर आहेत, पण हा डब्बा आता धडधाकट प्रवाशांना त्यांचाच वाटू लागलाय. पोलीस घुसले तर त्यांना जाब विचारण्याची अपंगांमध्ये हिंमत नसते. अनेकदा गर्दुले व टपोरी घुसतात. प्लॅटफॉर्मची उंची असल्यानं अपंगांना डब्यात शिरण्यासाठी अडचण येते. या समस्यांवर रेल्वे वरिष्ठ पातळीवर RPF आयुक्त, GRP आयुक्त, DRM, CPRO यांनी जागतिक अपंग दिनाचं औचित्य साधत येत्या आठवड्यात संयुक्तिकपणे बैठक घेऊन या प्रश्नांवर कृती आराखडा तयार करावा, असे आवाहन कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेचे सरचिटणीस आणि साप्ताहिक बोधामृत व बोधामृत न्यूज एक्सप्रेसचे संपादक श्याम उबाळे यांनी केलाय.